माण तालुक्यात पळशी येथील बंधाऱ्यावरून चालत निघालेला व्यक्ती पाय घसरल्याने गेला वाहून। म्हसवड पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। सातारा जिल्ह्यात माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक तलाव आणि बंधारे ओसंडून वाहत आहेत। काल रात्रीच्या सुमारास माण तालुक्यातील नवनाथ कोंडिबा पाटोले हा 30 वर्षाचा व्यक्ती जाशी येथे लग्न कार्याच्या जेवणासाठी गेला असता पुन्हा रात्री गावी येत असताना माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून चालताना त्याचा पाय घसरल्याने तो वाहून गेल्याची घटना घडली आहे। याची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असून म्हसवड पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे। पळशीगावचे रहिवासी। नमस्कार। काल संध्याकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वय वर्ष 28 हे पळशीगावचे रहिवासी जाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या जाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि म्हसवड नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे। गेल्या 4-5 दिवसात माण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्या कारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे। वाढलेल्या पाणी पातळीमुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत। आपलं जीवन हे अनमूल्य आहे, त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।